पप्पा ऐका ना, हा बेटा. भीमराव आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकर कसे झाले? म्हणजे ते जे बाहेर शिकायला गेले ते कसे गेले? ओके, बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके उच्च विद्या विभूषित कसे झाले, बरोबर आहे. फॉरेनला गेले वगैरे वगैरे. तर त्याच्या मागे एक पूर्वपीठिका आहे बेटा, त्याच्या मागे एक स्टोरी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे भीमरावला घेऊन सुभेदार रामजी हे सातारहून मुंबईला शिफ्ट झाले 1904ला. आणि तिथं त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, मराठा हायस्कूलमध्ये सुरुवातीला प्रवेश घेतला. आणि तिथं ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांचा खूप मोठा सत्कार त्या ठिकाणी झाला. आणि हा सत्कार करण्यामागे त्या ठिकाणी त्यांची जी भेट झाली होती, चर्नी रोडच्या बाजूला एक बाग आहे, तिथं एक बाबासाहेब अभ्यास करायला जायचे. आणि तिथं एक गृहस्थ यायचे, त्यांचं नाव होतं कृष्णराव अर्जुन केळुस्कर गुरुजी. हे मराठा समाजातले हे शिक्षक होते, गुरुजी होते. आणि त्यांना शिक्षण घेताना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. अशा हाल अपेष्टा कुणालाही सहन करता येऊ नयेत यासाठी त्यांची तगमग होती. आणि त्यांनी बघितलं की एक मुलगा इथे दररोज या बागेमध्ये अभ्यासाला बसतो. आणि एक दिवस बाबासाहेब त्याला चिंतित असलेले दिसले. आणि त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी सांगितलं की आता वडील म्हणतात की पुढे शिकायचं नाही म्हणून. आणि ते केळुस्कर गुरुजी सुभेदार रामजी यांच्याकडे जातात आणि परवानगी घेतात शिक्षणाच्या संदर्भात पुढच्या. आणि कुठे घेऊन जातात, तर सयाजीराव महाराजांकडे घेऊन जातात. आणि सयाजीराव महाराज हे कृष्णराव केळुस्कर गुरुजींचे अतिशय चाहते असतात. आणि महाराजांना गुरुजी सांगतात की तुम्ही जी मला मदत करत होते की शिवचरित्र लिहिल्याबद्दल, पहिलं शिवचरित्र शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं हे केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं होतं. आणि त्याच्यामुळं महाराजांनी त्यांना म्हटलेलं होतं की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर केळुस्कर गुरुजी म्हणाले की मला काय पाहिजे नाही, या मुलाला तुम्ही मदत करा. आणि सयाजीराव महाराजांनी बडोद्याच्या बाबासाहेबांना त्यावेळेस 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती दिली आणि फॉरेनला पाठवलं. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी स्वतः सुद्धा हे लिहिलेलं आहे की माझा टर्निंग पॉईंट केळुस्कर गुरुजी आहेत. 2 बाबतीमध्ये, म्हणजे ह्या स्टेजपर्यंत आणेपर्यंत आणि बुद्ध धम्माची ओळख त्यांना करून देईपर्यंत. लक्षात आलं बेटा?